संतोष देशमुख हत्ये प्रकरणातले सर्व आरोपी एका सीसीटीव्ही चित्रित। इथे शिजला देशमुख हत्येपूर्वीचा कट। सीसीटीव्ही झी24 तासच्या हाती। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास बीड ऐवजी मुंबईत होणार। न्यायालयीन चौकशी समितीचं मुख्यालय मुंबईत असणार। अभिनेता सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज नंतर सैफ वांद्रेतल्या फॉर्च्यून हाईट मधल्या घरी जाणार। घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। राष्ट्रवादीतही पालकमंत्रीपद वाटपावरून धुसफूस असल्याची चर्चा। दूरच्या जिल्ह्याची जबाबदारी दिल्यानं अजित पवारांवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। बावनकुळे महाजनांमध्ये नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे ठेवण्यावर चर्चा। महाजनांच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप ठाम। महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भुजबळांना दिलासा। जामीन रद्द करण्याची ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। 1 रुपयात पीक विमा बंद होण्याची शक्यता। बोगस अर्ज गैरव्यवहारांमुळे समितीची सरकारला शिफारस। आणि सांगलीच्या मिरजमध्ये नशेसाठी औषधांची विक्री करणारी टोळी गजाआड। औषधी इंजेक्शन आणि गोळ्यांचा साठा जप्त। तब्बल 14.5 लाखांचा साठा जप्त। तिघांना अटक।